चंद्रपूरपासून तर गोवामध्ये तर आलो, तर आता आम्ही कुठे कुठे जाणार, तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. तर आम्ही नाश्ता केला होता, खूप मस्त नाश्ता होता रेस्टॉरंटमध्ये. आणि दादा पण खूप म्हणत होते, यार चला चला चला, तुमच्यामुळेच उशीर होत आहे. तरी आम्ही गेलो आणि सगळ्यात पहिले आम्ही पोचलो पॅरा रोड गोवा. हो, तिथंच जिथं आलिया भटची शूटिंग झाली होती, लव यू जिंदगी, तुम्हाला माहीतच असेल. त्याच्यानंतर आम्ही पोचलो अजुना फ्लॅग मार्केट आणि तिथले पण एक नंबर होते ज्वेलरीज. आम्ही घेतलं होतं 2-3 आणि हे तर करायचंच होतं मला आणि फायनली मी केला, माझा ड्रीम होता. त्याच्यानंतर आम्ही पोचलो वेगेटर बीच आणि तिथलं पण फर्स्ट टाईम यार बीच बघितला ना, इतकं छान वाटत होतं. ते पण सकाळी इतकी ऊन होती तरी आम्ही गेलो, मस्त मस्ती केलो पाण्यामध्ये. आणि ते पाण्यात ओलं होणं, इकडून तिकडून जाणं, इतकं छान वाटत होतं ना, काय सांगू. आणि तिथं बसली मी मस्त बढिया. त्याच्यानंतर आम्ही पोचलो होतो चोपारा फोर्टमध्ये. हो, हे तेच चोपारा फोर्ट आहे जिथे शूटिंग झाली होती. दिलचा आता आहे 2001मध्ये शूटिंग झाली होती. आणि त्याच्यानंतर तिथून व्ह्यू बघितलं यार, का मस्त बढिया व्ह्यू होतं ना, खूपच छान. आणि तिथं गोवामध्ये पोचल्यानंतर, समुद्र बघितल्यानंतर तिथं मला कळलं की आपली पृथ्वी किती मोठी आहे. जिकडं तिकडं बघितलं तिथं समुद्र 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 समुद्र. आणि इथं मस्त हवा येत होती आणि किती ऊन रे बापरे, माझी पुरी स्किन टॅन होऊन गेली ती. तरी आम्ही फिरतच होतो. ते बघून झालं का लगेच आम्ही उतरलो, बसपाशी गेलो आणि त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या बीचमध्ये पोचलो. आणि ते बीच मला इतकं आवडलं. तिथून व्ह्यू इतकं सुंदर, वाव, पूर्ण मन शांती. ते होतं बीच अजुना बीच. इतकं सही ना, तिथले दगडं इतके नोकिले होते, शार्प होते. तिथं खेकड्या मच्छ्या खूप सारे दिसत होते. आणि तिथं चालता स्लीप पण होत होतो आम्ही. बरं झालं की मी जुता लावून होती. आणि बहुत छान वाटत होतं तिथं, एक नंबर. तिथं असं वाटत होतं की जावंच नाही, ते जागा सोडून तिथंच बसून राहावं. नेक्स्ट डे मी कुठे जाणार ते बघासाठी माझ्या आयडीला फॉलो नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.